जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, दुपारच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज उपास प्रार्थना आणि ह्या उपास प्रार्थनेच्या समय देवाने आपल्याला हा नवीन दिवस आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात जोडलेला आहे. आणि ह्या दुपारच्या समय प्रियांनो, ही सुंदर वेळ देवाने त्याच्या प्रार्थनेसाठी दिलेली, त्याबद्दल मी त्या जिवंत देवाचे आभार मानत आहे. आणि प्रियांनो, खरोखर तुम्हाला देखील ही दुपारची वेळ दाखवलेली आहे. आज असे भरपूर लोक आहेत की त्यांना ही दुपारची वेळ दिसलेली नाही, परंतु परमेश्वराचं प्रेम, देवाचं प्रेम तुमच्यावरती आणि माझ्यावरती आहे. आणि म्हणून आपण या जिवंताच्या भूमीवरती जिवंत आहोत. आणि प्रियांनो, त्या जिवंत देवाला आपण गौरव देऊ. सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आणि ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केला आहे, ज्यांनी जे प्रार्थना ऐकतात आणि या प्रार्थनेचं सहभागी होतात, त्या प्रत्येक कुटुंबाला, त्या परिवाराला, त्या व्यक्तीला देवबाप आशीर्वादित करू. आपण सुरुवातीची प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा. पुन्हा एकदा आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहोत. प्रिय प्रभू येशू, या दुपारच्या प्रार्थनेमध्ये तो आमच्या प्रत्येकासंगती तू बोल. मी जे वचनातून बोलणार आहे, तू मला सहाय्य कर, मार्गदर्शन कर. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू सहाय्य कर. त्यांच्या जीवनातील सर्व समस्या तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. प्रत्येकाला तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू भर आणि तुझं गौरव दे. प्रभू, तू मला सहकार्य कर. तुझ्या पवित्र सामर्थ्याने चालू आणि तुझं गौरव दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून आहे, आमेन. प्रियांनो, आजच्या ह्या म्हणण्यामध्ये आपण आज पाहणार आहोत उत्पत्ती याचा 41वा अध्याय 37 ते 57 वचनामध्ये आपण पाहणार आहोत. आता ह्या ठिकाणी राजाला ज्या स्वप्न पडले होते आणि त्या स्वप्नाचा अर्थ योसेफाने त्या ठिकाणी सांगितलेला आम्हाला ह्या ठिकाणी दिसत आहे. आणि प्रियानो, योसेफाच्या जीवनामध्ये जसा परमेश्वर कार्य करत होता, तो तुरुंगामध्ये असताना देखील परमेश्वर त्याच्या संगती होता. फक्त आम्हाला एक योसेफाच्या जीवनामध्ये एक गोष्ट दिसत आहे की तो पापाला बळी पडलेला नाही, जगातल्या मोहाला तो बळी पडलेला नाही, कारण परमेश्वर त्याच्या संगती होता, देवाच्या सानिध्यामध्ये त्या ठिकाणी जगत होता आणि परमेश्वर देखील त्याला सहाय्य करत होता. जेव्हा फारो राजाला स्वप्न पडले, त्या स्वप्नाचा अर्थ योसेफाने त्या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि मग पहा, त्या मिसर देशावरती येणारे जे 7 वर्ष आहे ते प्रथम ते सुकाळाचे येणार होते आणि नंतरचे 7 वर्ष जे आहे ते दुष्काळाचे येणार होते. आणि ह्या दुष्काळाच्या परिस्थितीवरती मात करण्यासाठी त्या ठिकाणी परमेश्वराने योसेफाचा कसा उपयोग करून घेतला आहे ते आम्हाला ह्या ठिकाणी दिसत आहे. आणि मग 37 वचनामध्ये फारोला व त्याच्या सर्व सेवकांना अगदी पटले. तेव्हा फारो आपल्या सेवकास म्हणाला, ज्याच्या ठाई देवाचा आत्मा आहे असा या पुरुषासारखा आपणाला दुसरा कोणी आढळेल काय? आणि फारो योसेफास म्हणाला, देवाने तुला ह्या सर्व गोष्टीचे ज्ञान करून दिले आहे, त्या अर्थी तुझ्यासारखा चतुर व शहाणा दुसरा कोणी नाही. तर तू माझ्या घराचा अधिकारी हो. तुझ्या आज्ञेप्रमाणे माझी सर्व प्रजा चालेल. राजासनापुरताच काय, तो मी तुझ्यापेक्षा मोठा. फारो योसेफास आणखी म्हणाला, पहा, तुला मी अवघ्या मिसर देशावरती नेमितो. मग फारोने आपल्या बोटातील मुद्रिका काढून योसेफाच्या बोटात घातली, त्याला तलम त्रागाची वस्त्रे लेवली आणि त्याच्या गळ्यात सोन्याची कंठी घातली. मग त्याला आपल्या मागच्या रथात बसले आणि मुजरा करा असे ते त्याच्या पुढे ललकारात चालले. या प्रकारे त्याने त्याला अवघ्या मिसर देशावर नेमिले. पहा, ह्या ठिकाणी योसेफाच्या जीवनामध्ये आम्हाला ही सर्वात महत्वाची आणि पवित्रतेची गोष्ट आम्हाला दिसत आहे. त्याने देवाला शेवटच्या क्षणापर्यंत सोडलं नाही. सर्व संकटामध्ये, सर्व त्याच्यावरती जे काही संकट आले, सर्व त्रासामध्ये परमेश्वराचं त्यांनी गौरव केलेला आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. प्रियांनो, आम्ही आमच्या जीवनामध्ये, आम्ही जगत असताना वैयक्तिक जीवनामध्ये ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये संकट येतात, वेगवेगळ्या समस्या येतात, प्रॉब्लेम येतात, त्यावेळेस आम्ही खचून जातो आणि परमेश्वराकडे न जाता आम्ही माणसांकडून मदतीची अपेक्षा करत असतो. परंतु त्यावेळेस आम्ही आमचा जिवंत देव याला हाक मारत नाही, त्याच्याजवळ आम्ही जात नाही.
या सर्व गोष्टींचा अभाव आमच्या जीवनामध्ये दिसून येतो. म्हणून प्रियानो, आम्हाला योसेफासारखं जीवन आम्ही जगलं पाहिजे. त्याच्या प्रत्येक जे काही त्याच्यावरती संकट आले, जे प्रॉब्लेम आले, समस्या आल्या, त्या सर्व समस्या तो घेऊन परमेश्वराकडे जात होता, देवाकडे तो जात होता आणि त्या सर्व प्रॉब्लेम मधून, सर्व समस्येमधून परमेश्वराने त्याला त्या ठिकाणी सोडवलेलं आम्हाला दिसत आहे. आणि मग पहा, ह्या ठिकाणी फारो राजाचा स्वप्नाचा अर्थ सांगितल्यानंतर फारो राजा त्या ठिकाणी म्हणतो की ज्याच्या ठाई देवाचा आत्मा आहे असा या पुरुषा दिसतं की देव त्याच्या जीवनामध्ये होता आणि देवाच्या सर्व तो आज्ञा त्या ठिकाणी काटेकोरपणे पाळत होता. आणि मग फारोने त्या ठिकाणी सर्व देश त्याच्या हवाली केलेला आहे. त्याने मिस्र देशावरती त्याला अधिकारी म्हणून नेमलेला आहे. आणि देवाने त्या दुष्काळातून सुटण्याची जे योजना योसेफाकडे दिल्या होत्या, योसेफाने त्याप्रमाणे पुढे आम्हाला केलेलं दिसत आहे. कारण परमेश्वर त्याच्या संगती होता आणि योसेफाला त्या राज्यावरती अधिकारी म्हणून त्या ठिकाणी नेमलेला आम्हाला दिसत आहे. आणि मग ह्या ठिकाणी राजा त्या ठिकाणी 40व्या वचनामध्ये म्हणतो, तू तर माझ्या घरचा अधिकारी हो आणि तुझ्या आज्ञेप्रमाणे माझी सर्व प्रजा चालेल. राजासना पुरताच काय तो मी तुझपेक्षा मोठा. फारो योसेफास आणखी म्हणाला, पहा तुला मी अवघा मिसर देशावरती नेमितो. मग फारोने आपल्या बोटातील मुद्रिका काढून योसेफाच्या बोटात घातली आणि त्याला तलम तागाची वस्त्र लेविली आणि त्याच्या गळ्यात सोन्याची कंठी घातली. यावरून आम्हाला दिसतं की परमेश्वराचा आत्मा त्याच्या ठाई होता. प्रियांनो, आज आम्हाला आमच्या जीवनामध्ये, आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये, आमच्या परिवारामध्ये परमेश्वराचा आत्मा आहे का, याचा आम्ही विचार केला पाहिजे. जर प्रियांनो आमच्या जीवनामध्ये, आमच्या परिवारामध्ये जर परमेश्वराचा आत्मा नाही तर आम्ही देवाच्या संगती चालू शकत नाही. देव आम्हाला मार्गदर्शन करू शकणार नाही. मग त्यासाठी आम्हाला पवित्र जीवन जगलं पाहिजे. त्यासाठी आम्हाला त्याच्या आज्ञेनुसार आम्ही चाललं पाहिजे. त्यासाठी आम्हाला त्याच्या वचनानुसार आमचं जीवन जगलं पाहिजे. प्रियांनो, ह्या ठिकाणी योसेफावरती अनेक संकट आले, अनेक प्रॉब्लेम मधून गेलेला आहे, अनेक समस्यामधून तो गेलेला आहे, परंतु त्याने परमेश्वराला सोडलं नाही. तो देवाची इच्छेनुसार तो त्या ठिकाणी चाललेला आहे. आणि त्याचा परिणाम असा झाला की परमेश्वराने त्याला अवघ्या मिसर देशावरती अधिकारी म्हणून त्या ठिकाणी नेमलेला आहे. आणि मग नंतर 44 वचनामध्ये, मग फारो योसेफास म्हणाला, मी फारो खरा, पण तुझ्या हुकुमाशिवाय अवघ्या मिसर देशात कोणी हात किंवा पाय हलविणार नाही. फारोने योसेफाचे नाव सापनाथ पानेह असे ठेवले आणि ओन येथील याजक पोटिफरा याची मुलगी आसनत ही त्याला बायको करून दिली. मग योसेफ मिसर देशात दौरा करू लागला. मिस्री राजा फारो याच पुढे योसेफ जाऊन उभा राहिला तेव्हा तो 30 वर्षाचा होता. मग योसेफ फारो जवळून निघून सर्व देशात दौरा करू लागला. त्या सुकाळाच्या 7 वर्षात जमिनीस भरघोस पीक आले. त्याने त्या 7 वर्षात मिसर देशातील सर्व प्रकारचे अन्न सामग्री गोळा करून नगरोनगरी साठवून ठेवली. एकेका नगराच्या आसपासचे पीक त्याने त्या नगरात साठवून ठेवले. योसेफाने समुद्राच्या वाळूसारखा धान्याचा महामूर संचय करून ठेवला. त्याने ते मोजवायचे सोडले, कारण ते अगणित होते. दुष्काळ पडण्यापूर्वी ओन येथील याजक पोटिफरा याची मुलगी आसनत हिच्यापासून योसेफास 2 मुलगे झाले. योसेफाने आपल्या पहिल्या मुलाचे नाव मनश्शे म्हणजे विसर पाडणारा ठेवले, कारण तो म्हणाला, देवाने माझ्या सर्व क्लेशाचा व माझ्या पितृगृहाचा मला विसर पाडला आहे. त्याने दुसऱ्याचे नाव एफ्राईम म्हणजे फलद्रूप ठेवले, कारण तो म्हणाला, माझ्या विपत्तीच्या देशात देवाने मला फलद्रूप केले आहे. मिसर देशातल्या सुकाळाची 7 वर्षे संपली. मग योसेफाने सांगितल्याप्रमाणे दुष्काळाची 7 वर्षे सुरू झाली. तेव्हा देशोदेशी दुष्काळ पडला. तथापि मिसर देशात सर्वत्र अन्न होते. अवघ्या मिसर देशाची उपासमार होऊन लोक फारोपाशी अन्न करू लागले. तेव्हा
फारो सर्व मिस्री लोकास म्हणाला, योसेपाकडे जा, तो तुम्हा सांगेल ते करा. दुष्काळाने सर्व पृथ्वी व्यापली आणि मिस्रात तो भारी कडक झाला. तेव्हा योसेफ सर्व कोठारे उघडून मिस्री लोकास धान्य विकू लागला. तेव्हा देशोदेशचे लोक धान्य विकत घेण्यासाठी मिस्रात योसेपाकडे गेले, कारण साऱ्या पृथ्वीवर भारी कडक दुष्काळ पडला होता. आणि पहा, जेव्हा 7 सुकाळाची वर्ष संपली आणि दुष्काळाची वर्ष सुरू झाली, आणि मग योसेपाने देवाने जसा प्लॅन सांगितला त्याप्रमाणे सर्व नगरोनगरी अन्न सामग्री गोळा करून ठेवली आणि त्याच्यावर अधिकारी नेमले. त्या ठिकाणी त्याने सर्व व्यवस्थित साचून ठेवले, धान्याची कोठारे उभी केली आणि परमेश्वराच्या मार्गदर्शनाप्रमाणे योसेपाने त्या देशाचा कारभार पाहिला. आणि मग दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये एवढा कडक होता दुष्काळ की सर्व पृथ्वीवर दुष्काळ पडलेला आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. आणि मग लोक फारोपाशी गेली आणि मग फारोने सांगितले की योसेफ सांगल ते काही करा. आणि मग ते योसेपाजवळ आले. तेव्हा योसेपाने त्यांच्यासाठी कोठारे उघडून दिलेले आहे. आणि मग अशा प्रकारे दुष्काळातही योसेपाच्या द्वारे त्या लोकांचा जीव परमेश्वराने त्या ठिकाणी वाचवलेला आम्हाला दिसत आहे. कारण परमेश्वराचा आत्मा, परमेश्वर त्याच्या ठाई होता आणि म्हणून ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी घडलेल्या आहे. प्रियांनो, आज आमच्या जीवनामध्ये परमेश्वराचा आत्मा आहे का? देवाचा आत्मा आज आमच्या परिवारात, आमच्या कुटुंबात, आमच्या जीवनामध्ये वास करत आहे का? याचा आम्ही विचार केला पाहिजे. या दुपारच्या समय, प्रार्थनेच्या समय आज आम्ही आमच्या स्वतःच्या जीवनामध्ये प्रश्न विचारूया. आम्ही जगाच्या परिस्थितीमध्ये हरवलेलो आहोत का? या जगाच्या परिस्थितीमध्ये आम्ही गोंधळून गेलो आहोत का? प्रियांनो, या जगाच्या परिस्थितीतून बाहेर येऊया आणि परमेश्वराच्या चरणाजवळ येऊया. आमचं जीवन जड झालेलं असेल, आमचं जीवन पापाच्या ओझ्याने भरलेलं असेल तर प्रियांनो, हे सर्व पापाचं ओझ, आजाराचं ओझ, समस्येचं ओझ आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणाजवळ आपण टाकूया. आणि या सर्व बंधनातून सोडवणारा एकच देव आहे आणि त्याचं नाव आहे जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त. याच्या चरणाजवळ येऊया आणि आपण हे सर्व ओझ आपलं त्याच्यावरती टाकूया. प्रियांनो, ह्या वचनाद्वारे देवबाप तुम्हाला मला आशीर्वादित करो आणि ह्या वचनाद्वारे ऐकणारा प्रत्येक व्यक्ती आशीर्वादित हो. आपण प्रार्थना करूया. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देवबापा. ज्यांनी वचन ऐकलं त्यांना सर्वांना तू पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर आणि योसेपासारखं जीवन जगण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य आणि मार्गदर्शन कर. प्रभू, आजची भक्ती तू आशीर्वादित केली, आजची प्रार्थना तू आशीर्वादित केलेली आहे, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभू येशू, जे आजारी आहेत त्यांना तू स्पर्श कर. जे निराशेत आहेत त्यांच्या जीवनातील निराशा तू काढून टाक. प्रभू, जे दुःखामध्ये आहेत त्यांच्या जीवनातील सर्व दुःख तू काढून टाक. प्रभू, जे कर्जबाजारी आहेत त्यांच्या जीवनातील सर्व कर्जबाजारी पण तू काढून टाक. प्रभू, जे दुष्काळामध्ये आहेत त्यांना तू अन्न पाणी तू दे आणि तुझ्या नावाचं गौरव दे. सर्व वाईट गोष्टीपासून त्यांचं तू रक्षण कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे पित्या परमेश्वरा. प्रभू, आमच्या देशाचं संरक्षण कर. आमच्या देशातील सर्व नेते पदाधिकारी यांना तू या देशाचा कारभार पाहण्यासाठी योग्य बुद्धी, योग्य ज्ञान तू दे. आणि प्रिय प्रभू, आमच्या भारतातील प्रत्येक नागरिकाचं तू तारण कर. प्रत्येकाचं जीवन तू शुद्ध आणि पवित्र तू कर आणि तुझं गौरव दे. या दुपारच्या समय प्रत्येकाचा ताबा तू घे आणि तुझं गौरव दे. तू आमची प्रार्थना ऐकलीस त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणत आहे, आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर 9730301668 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. देवबाप आपल्याला व आपल्या परिवाराला आशीर्वादित करो. आमेन, 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 आमेन.